मी कधीही कुठल्याही ठिकाणी माझे पाय महिलांच्याकडून धुवून घेत नाही किंवा कुणाकडूनच धुवून घेत नाही. ही एक गोष्ट खरी आहे, की याला व्यावसायिक स्वरूप आल्यामुळे याच्यामधला तुम्ही जो म्हणता तो निखळ भक्तीचा जो आनंद आहे, तो मात्र पूर्णपणे लोप पावू लागलेला आहे. माझं पहिलं वाक्य काय आहे, की वारकरी संप्रदाय कुठल्या एका जातीचा नाही. तर वारकरी संप्रदाय कुठल्याही एका जातीचा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, की याता याती धर्म. कीर्तनकार कुठेतरी राजकीय पक्षात विभागले जातात किंवा गेलेत असं तुमचं मत आहे का? खरं तर वारकऱ्याने असं कुठला तरी एखाद्या पक्षाचा विचार घेऊन जावा, अशा प्रकारचं काही मला योग्य वाटत नाही. एक कीर्तनकार सांगतो, की भारतीय संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माविरुद्ध केलेलं कारस्थान आहे. कीर्तनात सांगतात. कुणी संविधानाला जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माविरुद्ध केलेलं कारस्थान आहे म्हणून बदनाम करत असेल, तर हे संविधान हे कसं संतांनी मांडलेल्या विचारावर आधारित आहे हे सांगून लोकांच्या मध्ये संविधानाविषयी प्रेम निर्माण व्हावं आणि त्यांनी संविधान समजून घ्यावं, याच्यासाठी मी संविधान कीर्तन करतो. तुम्ही गावात तमाशा ठेवा किंवा कीर्तन ठेवा. तमाशा ठेवला की बायकोचा डोळा चुकून नवरा हळूच पुढची जागा जाऊन पकडतो, आणि कीर्तन ठेवलं की नवरा बायको एका मोटरसायकलवर जातात, नवरा पुरुषांच्या बाजूला जाऊन बसतो आणि स्त्रिया स्त्रियांच्या बाजूला जाऊन बसतात, असं त्या माणसाने सांगितलं. असं म्हणलं तर तुम्ही जसं हसलात तसं सगळे हसले, पण शरद पवार हसले नाही. दोन पातळीवर दोन वेळा ते काम करत असल्यामुळे कदाचित त्यांच्या पण त्यांनी ती मांडलेलं मत हे कीर्तनकार म्हणून मांडलेलं मत आहे असं मला वाटत नाही, की ते त्याने बारसकर एक व्यक्ती म्हणून मांडलेलं मत असलं पाहिजे. नवसं करून लेकरबाळ होत नाहीत, ही अंधश्रद्धा आहे. नवसं करून लेकरबाळ होणार. आता मी कीर्तनात जाहीर सांगतो. आता काल परवाच मी म्हणालो की ते काहीतरी आसरा नावाच्या देवत आहेत, आणि त्या म्हणे देवाला काय त्यांना ते 8 खुरी मेंढी लागते. मग तो म्हणाले की देवी माझ्याशी बोलली. मग तुम्ही म्हणाल तुझा देवीचं जर एवढं ट्युनिंग आहे, जर देवीशी तू बोलतो तर एकच काम कर, की तुला 500 रुपये मी देणार होते, अजून एक्स्ट्रा 500 रुपये घे, पण माझ्या लेकरावाची देवी तू श्यामसुंदर महाराजच्या बोकांडीवर घाल. नमस्कार, मी प्रियंका. तुम्हा सगळ्यांचं लेट्सअप मराठीमध्ये स्वागत. प्रेक्षको, आषाढी वारीसाठी गावागावावरून दिंड्या आणि पालख्या या आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झालेल्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे सगळीकडेच विठ्ठलमय वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. मात्र याच पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायामध्ये वेगवेगळे मतभेद आणि वेगवेगळे गट निर्माण झाल्याचं देखील आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. हाच वाद नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आयलवनगरच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत कीर्तनकार आणि ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर महाराज सोन्नर. त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नेमका हा प्रकार काय आहे. नमस्कार सर. सर म्हणण्यापेक्षा महाराजच म्हणन मी. तुमचं आयलवनगरमध्ये स्वागत. माझा पहिला प्रश्न आहे की मी असं ऐकले की तुम्ही पत्रकार देखील होता आणि क्राईम पत्रकारिता केलेली आहे. तर पत्रकारितेतून नेमका अध्यात्माकडे म्हणजे कीर्तन या क्षेत्राकडे तुम्ही कसे वळालात? नाही, मी पत्रकारितेकडून कीर्तनाकडे नाही वळालो. मी कीर्तनाकडून पत्रकारितेकडे वळालो आहे. कारण माझी कीर्तनाची परंपरा ही माझ्या घरातून आहे. माझी आजी कीर्तन करायची, माझे वडील भारुड करायचे, आणि लहानपणापासून धार्मिक ग्रंथांचं वाचन, धार्मिक ग्रंथांचं नित्यपठण अशा प्रकारचं आमच्या घरामध्ये होतं. आणि म्हणून मी आमच्या गावामध्ये दर दिवशी संध्याकाळी रामायण असतं, तर मी अगदी 3री-4थीला असल्यापासून रामायण वाचायचो आणि 6वी-7वीला असल्यापासून निरूपण करायचो. 8वी-9वीला असताना मी माझं पहिलं कीर्तन केलं. मात्र पुढे उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं मुंबईला गेलो, आणि तिकडे पत्रकार म्हणून जवळजवळ 20 वर्ष पत्रकारितेची माझी पूर्ण झाली. पहिला कालखंड आपलं स्वतःचं जगणं नीटनेटकं करण्यामध्ये 20 वर्ष ह्या परंपरेकडे जरा दुर्लक्ष झालं होतं. परंतु एकदा स्थिर स्थावर झाल्यानंतर पुन्हा हळूहळू कीर्तन करू लागलो, आणि ते लोकांना आवडू लागल्यामुळे मी अगोदर पत्रकार होतो आणि मग कीर्तनकार झालो असं लोकांना वाटायला लागलं. पण तसं नाही, मी अगोदरच कीर्तनकार आहे आणि नंतर पत्रकार आहे. तुम्ही कुणाकडे शिकलायत कीर्तन? मी माझ्या घरामध्ये सांगितलं ना आपलं, माझी आजी कीर्तनकार होती, माझे वडील भारुड करायचे, आणि त्याच्यामुळे असं एखाद्या संस्थेमध्ये जाऊन तिथे काही कुणीतरी मला शिकवून अशा प्रकारचं मी शिकलेलो नाही. तर माझ्या जी काही परंपरा आहे, उकळीकर आमची परंपरा आहे, त्या केशव महाराज उकळीकर यांच्या सानिध्यामध्ये काही हे झालं, पण असं प्रत्यक्ष कीर्तनाचा गुरु असं काही कुणी केलेलं नाही. अच्छा. आता कीर्तन करत असताना प्रत्येक व्यक्तीचा एक आदर्श असतो किंवा काही, तुमच्यावर नेमका कुणाचा प्रभाव आहे? तो माझ्या आजीचा प्रभाव आहे.
अच्छा. माझी आजी कीर्तन करत होती आणि त्या परंपरेमध्ये वाढलो आणि त्याचप्रमाणे मी कीर्तन करत राहिलो पुढे. हां, मात्र एक एक झालं, की कीर्तन करत असताना पुढे पत्रकार असल्यामुळे समाजाचे जे काही वेगवेगळे प्रश्न होते, ते वेगवेगळे प्रश्न दिसत होते आणि त्याच वेळेला या प्रश्नांच्याबद्दल संतांनी काय-काय म्हणून ठेवलेलं आहे, हे आपोआप त्याचा संदर्भ एकमेकाशी लागत गेले आणि नंतर कळायला लागलं, की कीर्तन म्हणजे हे काही मंदिरामध्ये फक्त अध्यात्म सांगण्याचं माध्यम नाही, तर कीर्तनाच्या माध्यमातून आपण समाजाच्यामध्ये काही जे वाईट गोष्टी आहेत, त्या वाईट गोष्टीला बाजूला करून, की समाजाला एक आनंदी समाजाचं जे स्वप्न संतांनी पाहिलेलं आहे, ती गोष्ट जास्त लोकांच्या समोर आणली पाहिजे आणि म्हणून सामाजिक आशय माझ्या कीर्तनामध्ये हळू-हळू येऊ लागला आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची मागणी किंवा जास्त ठिकाणी बोलावणं असं होऊ लागलं. तुम्ही वर्षभरातले किती कीर्तन नेमकं करता? असं काही कॅल्क्युलेशन नाही, पण एक महिन्याला काही त्याचे महिने ठरलेले, की श्रावण महिन्यामध्ये 15-20च्या आसपास कीर्तन होतात. मध्ये मग एखादा भाद्रपद महिन्यामध्ये जरा कमी असतात. पण पुन्हा दत्त जयंतीपासून ते हनुमान जयंती, नवमीपर्यंत मग प्रत्येक महिन्याला 22-23, 22-23 कीर्तनं प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी होतात. आणि कीर्तनाबरोबरच मगाशी सांगितल्याप्रमाणे, की या कीर्तनाच्या माध्यमातून मी सामाजिक आशयसुद्धा मांडत असल्यामुळे ते काही ठिकाणी संत साहित्य आणि सामाजिक प्रबोधन ह्या विषयावरही अनेक ठिकाणी लोक व्याख्यानासाठी बोलवतात. किंबहुना जसे जसे विषय असतील, की महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये संतांच्या साहित्याचं काय योगदान आहे किंवा संतांचं काय योगदान आहे, अशा प्रकारचे ते विषय येतात. त्याच्यामुळं कीर्तनाबरोबरच अनेक वेळेला वैचारिक विचारमंचावर सुद्धा मला त्या ठिकाणी बोलावलं जातं. आज अशाच एका संस्थेने बोलवलेल्या या ठिकाणी आलो आणि आपल्या सर्वांचं दर्शन झालं. अच्छा. आता कीर्तनकार आपण पाहतो महाराष्ट्रभर, आपली महाराष्ट्राची परंपराच कीर्तनाची आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कीर्तनकार आपण बघतो. आता सध्या जर पाहिलं तर कीर्तनकारांच्या बिदाग्या ह्या खूप मोठ्या वाढलेल्या आहेत. थोडक्यात पहिली जी सेवाभावी वृत्ती होती, त्याला व्यावसायिक टच कुठेतरी आलेला पाहायला मिळतोय. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर याच्याबद्दल संतांनी सुद्धा खूप वेगवेगळ्या गोष्टी म्हणून ठेवलेल्या आहेत, की ज्या ठिकाणी कीर्तन करावं, तुकाराम महाराज म्हणतात, की तिथं जेवणसुद्धा करू नये, माळ घालू नये, गळा बुक्का लावू नये, भाळा, असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि पण आता तुम्ही म्हणताय ती खरी गोष्ट आहे, की बदलत्या काळानुरूप त्याच्यामध्ये समाजाचा खूप मी तर म्हणेल, की पैसे घेणाऱ्यापेक्षा पैसे देणाऱ्यांचं जास्त त्याच्यामध्ये हे आहे, की आम्ही किती मोठा सप्ताह केला, आम्ही किती ऐश्वर्यवंत केला, अशा प्रकारचं दाखवण्यासाठी मग ते अत्यंत महागडे मंडप, मग त्याच्यामध्ये महागडी सिस्टीम, त्याचे महागडे डेकोरेशन, किंबहुना आम्ही महाराज मंडळी जायला लागलो, की आमच्या अंगावर अशा फुलं उधळणं वगैरे चालू आहे किंवा ते महाराज गेल्यानंतर त्यांचे पाय धुणं वगैरे वगैरे सुद्धा प्रकार खूप वाढलेले आहेत. पण मी आपल्याला विनम्रपणे सांगू इच्छितो, की मी कधीही कुठल्याही ठिकाणी माझे पाय महिलांच्याकडून धुवून घेत नाही किंवा कुणाकडूनच धुवून घेत नाही. किंबहुना परवाच एका ठिकाणी माझ्या अंगावरती तसं बाकीच्यासारखं उधळायला सुरुवात केली, तर मी सांगितलं, की मी संतांचा पायी काही, मी काही संत नाही आणि त्याच्यामुळं असे काही माझ्यावर फुलं उधळू नका. पण हे होऊ लागलेलं आहे, हे तुमचं म्हणणं खरं आहे. खरं तर संतांनी किती, तुकाराम महाराज स्वतः म्हणतात, की "मी तर अनंत अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी." कोण म्हणतंय? तुकाराम महाराज. तुकाराम महाराज स्वतःला अशा प्रकारच्या लीनतेच्या पातळीवर जाऊन एवढं मोठं तत्त्वज्ञान सांगतात. आज मात्र त्यांचे 2 अभंग पाठ पाठ करून आम्ही अशा प्रकारची फुलं वगैरे उधळून घेत असू, तर खरं तर आपण हे संत विचाराशी सुसंगत आहे का? हा खरं तर त्याच्या ज्याने त्याने आपला विचार करण्याची गोष्ट आहे. आणि याच्यापेक्षाही समाजानं याच्याबद्दलचं जागरूकता दाखवली पाहिजे, की खरंच आपण ज्याची पूजा करतोय, खरंच आपण ज्याचं अंगावर फुलं उधळतोय, खरंच तेवढे त्याची योग्यता आहे का, पात्रता आहे का? आणि म्हणून ह्याला जे काही व्यावसायिक स्वरूप येऊ लागलेलं आहे, याचं अनेक जाणकार मंडळी त्या वेळेला त्याच्याबद्दलची नाराजी व्यक्त करत आहेत. परंतु याच्यामध्ये आयोजकांचंच जास्त दोष मी म्हणतो. कारण ते आपलं काहीतरी खूप आपण भव्य-दिव्य करायला निघालो आहोत याच्या नादामध्ये. आणि मग शेवटी काय माहिती आहे का, की आपण जर 20-25 वर्षापूर्वीची कीर्तन परंपरा पाहिली, तर त्या 20-25 वर्षापूर्वीच्या कीर्तन परंपरेमध्ये काय होतं, की मी माझा जो काही व्यवसाय असेल, की त्यावेळी काही सगळेच उच्च शिक्षित कीर्तनकार नव्हते, की माझा काही शेती व्यवसाय असेल तर दिवसभर शेत करायचं आणि संध्याकाळी जाऊन बाजूच्या गावात कीर्तन करायचं आणि नारळ घेऊन परत यायचं. पुढे जरा सोयीसुविधा वाढल्या, मोटरसायकलवर जावं लागला. मग जाणाऱ्या कीर्तनकाराला मोटरसायकलला पेट्रोल लागतं म्हणून कुणी लोकांनी आपला स्वखुशीनं ₹100 द्यायला सुरुवात केली, की मग कुणीतरी आता लांबच्या प्रवासाला गाडी घ्यायला सुरुवात केली, मग गाडीचे पैसे द्यायला सुरुवात केली, त्याच्या पेट्रोल द्यायला सुरुवात केली आणि नंतर मग हळूहळू लोक जास्त देऊ लागले आणि मग आम्हाला आम्ही जेवढे मागू
तेवढे लोक पैसे देतात, अशी काही लोकांची धारणा झाली आणि त्याप्रमाणे मग त्यांनी आपले आपले रेट त्या ठिकाणी ठरवले. आणि आज आपण पाहतोय सगळेजण सगळे त्याच्यावर अनेक वेळेला अनेक मंचावर त्याची चर्चा झालेली आहे. पण एक गोष्ट खरी आहे, की याला व्यावसायिक स्वरूप आल्यामुळे याच्यामधला तुम्ही जो म्हणता तो निखळ भक्तीचा जो आनंद आहे, तो मात्र पूर्णपणे लोप पावू लागलेला आहे. कीर्तनकारांमध्ये पण वैचारिक मतभेद आहेत, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? वैचारिक म्हणजे नेमके कोणत्या प्रकारचे म्हणता आपण? प्रत्येकाचा एक वेगळा थॉट असतो, प्रत्येक जण एक वेगळी विचारसरणी असते. असं आहे का, असं तुम्हाला वाटतं का? नाही, बघा, माणसं जेवढे आहेत तेवढं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तो सुद्धा ज्या परिस्थितीतून आलेला आहे, ज्या परिघातून आलेला आहे, त्याप्रमाणे त्याच्याकडं बघायला सुरुवात करतो. आणि म्हणून कोणी आता त्याच्यामधले वेगवेगळ्या प्रकारचे विचार असू शकतात, की मी एखाद्या भूमिका घेऊन चालत असेल, तर दुसरा कीर्तनकार त्याच भूमिकेतून पुढे चालेल असं असं काही सांगता येत नाही. त्याच्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी असू शकते, माझी दृष्टी त्याच्याकडे बघण्याची वेगळी असू शकते. आणि त्याच्यामुळं वैचारिक तर घरामध्ये सुद्धा दोघांचं एकमत होऊ शकत नाही. तर तिथं कीर्तनकारांचं एकमत होण्याची काही हे नाही. सध्या कीर्तनामध्ये बराच जातीयवादीपणा दिसतोय, तर नेमकी तुमची किंवा वारकरी संप्रदायाची भूमिका याच्याकडे कशी आहे बघण्याची? आपण पाहतो आहोत, की वारकरी संप्रदाय हा कुठल्याही एका जातीचा नाही. वाक्य क्रमांक 1, वारकरी संप्रदाय हा कुठल्याही एका धर्माचा नाही. वारकरी संप्रदाय कुठल्या एका प्रांताचा नाही. वारकरी संप्रदाय कुठल्या एका पंथाचा नाही. आणि वारकरी संप्रदाय कुठल्याही एका पक्षाचा सुद्धा नाही. आणि हे मी नाही सांगायचं, कीर्तनकारांनी तो मगाशी म्हटल्याप्रमाणे, की आपल्या आपल्या मताचं काही सांगू नये कीर्तनकारांनी. कीर्तनकारांनी संत काय म्हटले ते सांगितलंय. माझं पहिलं वाक्य काय आहे, की वारकरी संप्रदाय कुठल्या एका जातीचा नाही. तर वारकरी संप्रदाय कुठल्याही एका जातीचा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, की याता याती धर्म नाही विष्णुदासा. वारकऱ्याला जात आणि धर्म नाही. जो माणूस स्वतःला वारकरी म्हणतो, त्यानं एकमेकाच्या माणूसपणाचा सन्मान केला पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराज दुसऱ्या एका अभंगामध्ये म्हणतात, की आम्ही पंढरपूरच्या वाळवंटामध्ये हा वारकरी संप्रदायाचा जो खेळ मांडला आहे, त्या खेळाचा परिणाम काय झाला? आपण खूप वेळेला तो अभंग लता दीदींच्या आवाजामध्ये ऐकला असेल, की खेळ मांडियला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. पण या नाचण्याचा परिणाम काय झाला? नाचण्याचा परिणाम आहे का? वर्ण, अभिमान विसरली याती. आपण फक्त त्यावेळेला लता दीदी गातात त्यावेळेला त्याच्या स्वराकडे, तालाकडे लक्ष देतो, पण त्याच्या आशयाकडे आपण गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. काय म्हणतात तुकाराम महाराज? वर्ण अभिमान विसरली याती. आम्ही या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नाचायला लागलो, की आमचा कुठल्या वर्णाचे आम्ही आहोत हे विसरलो. त्या वर्णाच्या अनुषंगाने येणारा त्या जातीचा जो अभिमान आहे तो आम्ही विसरलो. आणि जात आणि वर्ण आम्ही विसरलो. त्याचा पुढचा परिणाम काय झाला? वर्ण अभिमान विसरली याती, एकमेका लोटांगणे जाती. अगोदरच्या वारकरी परंपरेच्या किंवा तुम्ही आता जे म्हणता ती जातीय वगैरे खूप त्या ठिकाणी निर्माण केले जातात. तर जातीय व्यवस्था आणि वर्णव्यवस्था होती. त्यावेळेला कुणीतरी उच्च पातळीवर बसलेलं आहे आणि बाकीच्यानं त्याच्या पायाला फक्त हात लावायचा आहे, त्यानं तत्त्वज्ञान सांगायचं आहे आणि बाकीच्याने फक्त ऐकून घ्यायचं, त्याच्यावर प्रतिप्रश्न करायचा नाही. अशी परंपरा अगोदर होती. ती परंपरा पुन्हा प्रस्थापित व्हावी याच्यासाठी आता काही लोक प्रयत्न करतायत. आणि म्हणून तुम्ही म्हणतात त्या पत्तरीचे कीर्तनकार आता बोलू लागलेले आहेत, की वारकरी संप्रदाय विशिष्ट एका जातीचाच आहे किंवा वारकरी संप्रदाय कुठल्या विशिष्ट एका धर्माचा आहे. वारकरी संप्रदाय कुठल्या एका जातीचा नाही. आणि हे मी स्वतः सांगायची गरज नाही. तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायामध्ये कोणकोणत्या जातीचे संत होऊन गेले याची यादी ऊंचे नीचे काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोन या अभंगामध्ये कोणत्या कोणत्या संताबरोबर भगवंताने काय काय काम केलेले आहे. महाराज लिहितात, चर्मरंग लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे सैलेविनी. आणि या अभंगामधल्या 4थ्या चरणातला संत तर पहिला संत फार भारी आहे. कोण संत आहे? सज्जन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास कृपू लागे. आमचा भगवंत सज्जन कसायाला मास विकायला सुद्धा मदत करतो. पण त्याने ते म्हणजे या अभंगामध्ये जी व्यक्ती त्याच्या वाट्याला म्हणजे वारकरी संप्रदाय हा कर्मकांडात अडकलेला नाही. तुम्ही मगाशी अध्यात्म म्हटलात. अध्यात्म म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एखाद्या मंदिरामध्ये जावं, डोळे लागून जप करावा, एखाद्या ठिकाणी जावं, पैसे गोळा करावेत, यज्ञ करावा. अशा प्रकारचं अध्यात्म हे वारकरी संतांनी शिकवलेलं नाही. तर वारकरी संतांनी तुम्ही जे काम करत आहात ते काम तुम्ही मन लावून केलं की तीच भगवंताची पूजा आहे. आणि म्हणून यज्ञ, याग, कर्म हे जे सगळे होते ना, त्याला वारकरी संतांनी ऑप्शन दिलेले आहेत, की पूर्वी यज्ञाच्या माध्यमातून आपलं त्या ठिकाणी पुण्य मिळवावं सांगितलं होतं. पण ज्ञानेश्वर महाराज आमच्या हरिपाठामध्ये सांगतात, की योग याग विधी येणे नोहे सिद्धी.
वायाची उपाधी धम्मधर्म. योग आणि याग करून कोणालाही सिद्धी प्राप्त होत नाही, उलट नुकसान होतंय. म्हणजे काय? वायाची उपाधी धम्मधर्म. विनाकारण म्हणजे मी यज्ञ केला असा अहंकार होतो. आणि म्हणून वारकरी संतांनी या कर्मकांडातून मुक्त करून तुम्ही तुमच्या कामाला महत्त्व दिलं पाहिजे आणि जात धर्माच्या पलीकडे जाऊन तुम्ही एकमेकाला माणूस म्हणून एकमेकाच्या पायाला लागलं पाहिजे. ही जी भूमिका आहे ती वारकऱ्यांची मूळ भूमिका आहे. पण तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. आजकाल काही मंडळी जाणीवपूर्वक समाजामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये भेद निर्माण होईल असं विषारी अशा प्रकारचे विचार समाजामध्ये पेरत आहेत. आणि मला वाटते की हे जे अशा प्रकारचे विचार पेरणारे कितीही त्यांना समाज मोठा मानत असला तर ते वारकरी संप्रदायाच्या विचाराचा द्रोह करत आहेत असं माझं मत आहे. कीर्तनकार कुठेतरी राजकीय पक्षात विभागले जातात किंवा गेलेत असं तुमचं मत आहे का? खरं तर ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की मगाशी ज्याप्रमाणे मी म्हटलो की वारकरी संप्रदाय कुठल्या एका जातीचा जसा नाही तो कुठल्या एका पक्षाचा सुद्धा नाही. पण अत्यंत दुर्दैवानं मला असं म्हणावं लागतंय की आता राजकीय पक्षांच्या वारकरी आघाड्या निघू लागलेल्या आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे कोणत्या आघाडीचे कोण प्रमुख आहेत वगैरे वगैरे. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर मला वाटते ते तुषार भोसलेच का? हां, तुषार भोसले हे भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहेत. आमचे अक्षय भोसले हे शिंदे गटाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहेत. विठ्ठल मोरे हे शरद पवार गटाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहेत. खरं तर वारकऱ्याने असं कुठला तरी एखाद्या पक्षाचा विचार घेऊन जावा अशा प्रकारचं काही मला योग्य वाटत नाही. आणि ज्यावेळेला अशा प्रकारचं पक्षाच्या आध्यात्मिक आघाड्या निघाल्या त्याच वेळेला मी म्हटलं होतं की अशा प्रकारच्या आध्यात्मिक आघाड्या निघणं ही वारकरी संप्रदायाला कीड लावण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून अशा असल्या नाही पाहिजे असं मला माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही कोणत्या गटात मोडता नेमकं? नाही, मी कुठल्याही वर्गाचा राजकीय पक्षाचा समर्थक नाही. मी पत्रकार म्हणून माझ्या सगळ्याच राजकीय मी मुंबईमध्ये 35 वर्षे पत्रकारिता केलेली आहे. आणि पत्रकार म्हणून माझ्या सगळ्याच राजकीय नेत्यांच्या बरोबर वेळोवेळी भेटी झालेल्या आहेत, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. पण कधीही मी कोणत्याही राजकीय पक्षाला मत द्या किंवा ह्या राजकीय पक्षाचा चांगला आहे अशा प्रकारचं कधीही माझं मतदान दिसणार नाही. माझं वैयक्तिक मत कधी दिसणार नाही तुम्हाला. आता तुम्ही कीर्तनही करता आणि तुम्ही संविधानपर कार्यक्रम असले तर त्याही स्टेजवर तुम्ही दिसतात, तर हे नेमकं याचा मेळ कसा घालता? हां, मुळातच मी संविधान कीर्तन हा एक नवीन कन्सेप्ट डेव्हलप केलेला आहे. याच्यापूर्वी तो कुणी केलेला नाही. का केला ते कसं हे संविधान कीर्तन का करू लागलो मी? याचं कारण तुम्ही मगाशी म्हणलात त्याच्यामध्ये आहे की आता या वारकरी संप्रदायाची झूल पांघरून काही लोक विषमतावादी विचार, स्त्रियांचा द्वेष, स्त्रियांनी पायातल्या चपलेसारखं राहिलं पाहिजे आजही म्हणतात. स्त्रियांनी डोक्यावरचा पदर पडू दिला नाही पाहिजे आजही लोक म्हणतात. आजही नवऱ्याच्या स्त्रियांनी रोजच पाया पडलं पाहिजे अशा प्रकारचं म्हणतात. आणि इतकंच नव्हे तर पुढे जाऊन स्त्रियांचा द्वेष, वेगवेगळ्या जातींचा द्वेष आणि त्याच्या पुढचं पाऊल आता गेल्या 10-5-7 वर्षामध्ये पडू लागलेलं आहे की एक कीर्तनकार सांगतो की भारतीय संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माविरुद्ध केलेलं कारस्थान आहे, कीर्तनात सांगतात. दुसरा कोणीतरी सांगतो की भारतीय संविधानापेक्षा मनुस्मृती ही श्रेष्ठ आहे. तिसरा कोणीतरी दिल्लीमध्ये एखादा गट जमा होतो आणि त्या जंतर मंतर मैदानावर जाऊन तिथं संविधानाचे प्रती जाळून जसे आमची तुम्ही मनुस्मृती जाळली तसं आम्ही तुमचं संविधान जाळू अशा प्रकारच्या घोषणा करतो. त्यावेळेला मला असं वाटलं की संविधानाच्या बद्दल जर कोणी कीर्तनातून बदनामी करत असेल तर हे संविधान कसं वारकरी संतांनी मांडलेल्या विचारावर आधारित आहे हे लोकांना सांगितलं पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टीने मी अभ्यास केला. आता आपल्या मुलाखतीचा वेळ हा खूप कमी असेल पण जी मूल्य संविधानामध्ये सांगितलेली आहेत, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्याय, ह्या सगळ्या मूल्यांचा जागर आपल्याला वारकरी संतांनी केलेलं दिसून येतं. एका वाक्यामध्ये ना अभंगामध्ये सांगतो समता, जेंडर इक्वेलिटीपासून जातीय इक्वेलिटीपर्यंत सांगायचं तर पूर्ण गाथा वाचायची गरज नाही, पूर्ण अभंग पाठ करायची गरज नाही. एका चरणामध्ये, अभंगाच्या एका चरणामध्ये जेंडर इक्वेलिटीपासून त्या सगळ्या इक्वेलिटी दिसतात. काय म्हणतात? यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर. लहान या, थोर या, कोणत्याही जातीतले या आणि फक्त पुरुष नाही तर नारी आणि नर एकत्र या. याच्यामध्ये आपल्याला जेंडर इक्वेलिटी दिसते.
वारकरी संप्रदायाच्या अगोदर कीर्तन करण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला नव्हता. नामदेव महाराजांनी ती कीर्तन परंपरा सुरू केली. नामदेव महाराजांच्या अगोदर अशा प्रकारचं स्वतः अभंग लिहून आपल्या मनातले मत व्यक्त करण्याचा व्यक्ती कोणाकडे नव्हती. नामदेव महाराजांनी अभंग नावाचा काव्य प्रकार निर्माण करून त्याच्यातून आपली मतं मांडण्याचं त्याला माध्यम उपलब्ध करून दिलं. म्हणून सकळाशी येते आहे अधिकार, जी स्वातंत्र्याची भूमिका आहे. समता यारी यारी लहानतोर याती भलते नारी नर. स्वातंत्र्य सकळाशी येते आहे अधिकार. इथे सगळ्यांना बोलण्याचा, मत मांडण्याचा आणि आपल्या मनाप्रमाणे योग्य विचार मांडण्याचा अधिकार आहे. याच्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य दिसतं. समता, स्वातंत्र्याने बंधुत्वाचा विचार संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानामध्ये आपल्याला दिसतो. खरं तर पसायदान हे कोणत्या ग्रंथामध्ये आहे? ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरी हे कोणत्या ग्रंथावर आधारित आहे? भगवद्गीता. भगवद्गीता याच्यावर ज्ञानेश्वरी आधारित आहे. आणि ज्ञानेश्वरीचं संपल्यानंतर विश्वात्मक देवाकडे पसायदान मागितलेलं आहे. पण भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी लिहिली गेली असली तरी पसायदानामधला विचार मात्र भगवद्गीतेला सुसंगत नाही. भगवद्गीतेपेक्षा पुढचा विचार आहे तो. भगवद्गीतेचा विचार काय? भगवंत स्वतः सांगतात, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. मी जे या ठिकाणी अवतार घेतो ते सज्जनांचं रक्षण करण्यासाठी घेतो आणि दुर्जनाला मारून टाकतो. सज्जनांचं रक्षण करण्यासाठी काय करतो? दुर्जनांना मारून टाकतो. हा विचार कोणाचा आहे? हा गीतेचा विचार आहे. पण या गीतेवर भाष्य केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज मात्र कुणालाच मारावं असं म्हणत नाहीत. आणि जर गीतेप्रमाणे आताचं पसायदान जर लिहायचं झालं असतं तर ते पसायदान आता आहे तसं झालं नसतं. मग ते पसायदान कसं झालं असतं? आता विश्वात्मके देवे, जे दुष्ट आहे ते सकाळपर्यंत तडफडून मरून जावे. का? परित्राणाय साधूनाम विनाशायच्या दुष्कृताम. मात्र ज्ञानेश्वर महाराज तसं नाहीत म्हणत. मग काय म्हणतात? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की कोणताही दुष्ट मारायची गरज नाही. तर काय झालं पाहिजे? दुष्टपणा म्हणजे खळ. जे खळांची व्यंकटी, खळ म्हणजे दुष्ट आणि व्यंकटी म्हणजे त्याचा दुष्टपणा, ते सांडो. दुष्ट माणूस संपायची गरज नाही, त्याच्यामधला दुष्ट विचार संपला पाहिजे. आणि त्याच्यामधला दुष्ट विचार संपला की मग भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे. मग कुणाचाही कुणाच्या बरोबर मैत्रभाव वाढेल, प्रेमभाव वाढेल. आणि हे व्हावं अशा प्रकारची मागणी ज्ञानेश्वर महाराज करतात. किंबहुना बंधुत्वाचा विचार तुकाराम महाराज अनेक अभंगामध्ये सांगतात. तुकाराम महाराज मला पूजेचं तंत्र सांगतात. तंत्र म्हणजे टेक्निक सांगतात. टेक्निक म्हणजे वर्म सांगतात. काय वर्म सांगतात? की कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये, हे टेक्निक आहे म्हणतात. हे वर्म आहे म्हणतात. कशाचं वर्म आहे? तर पूजनाचं. काय म्हणतात? कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. इथे त्यांनी महादेवाच्या पूजनाचं वर्म नाही म्हटलं, इथे विष्णूच्या पूजेचं वर्म नाही म्हटलं, इथे अल्लाच्या पूजेचं वर्म नाही म्हटलं, इथे येशूच्या पूजेचं नाही म्हटलं. मग सर्वेश्वर म्हणजे सर्वांना ज्याचा ज्याचा जो ईश्वर असेल. कोणाचा ईश्वर विष्णू असू शकतो, कोणाचा महादेव असू शकतो, कोणाचा अल्ला असू शकतो, कोणाचा येशू असू शकतो. ज्याचा जो ईश्वर असेल त्याच्या ईश्वराच्या पूजेचं वर्म काय असेल तो कोणाचाही मत्सर घडू नये. आणि मला वाटतं याच्यासारखा बंधुत्वाचा विचार आपल्याला दुसरीकडे कुठे दिसणार नाही. म्हणून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ही जी मूल्ये आहेत ही मानवी मूल्ये आहेत. आणि या मानवी मूल्यांचा जागर संतांनी केलेला आहे. आणि त्याच मानवी मूल्यांना, त्याच विचाराचं, संतांनी मांडलेल्या विचाराचं प्रतिबिंब आपल्याला भारतीय संविधानामध्ये दिसतं. म्हणून कुणी संविधानाला जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माविरुद्ध केलेलं कारस्थान आहे म्हणून बदनाम करत असेल तर हे संविधान हे कसं संतांनी मांडलेल्या विचारावर आधारित आहे हे सांगून लोकांच्या मध्ये संविधानाविषयी प्रेम निर्माण व्हावं आणि त्यांनी संविधान समजून घ्यावं, याच्यासाठी मी संविधान कीर्तन करतो. आता पूर्वीचे संत परंपरेतले जे महाराज पाहिले, बाबा महाराज सातारकर असतील किंवा साखरे महाराज असतील, यांच्या कीर्तनाची जी भाषा होती ती फार वेगळी होती. आता कुठेतरी ती लोप पावत चालली किंवा बदलली आहे कीर्तनकारांची भाषा, असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच बदललेली आहे. आणि त्या बदलण्यामागं मगाशी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे समाजाची अभिरुची बदललेली आहे. बाबा महाराजांनी आपल्या स्वतःच्या मुलीला कीर्तनामध्ये उभा करून सामाजिक समतेचा त्या ठिकाणी आदर्श घालून दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे बाबा महाराजांची जी भाषा होती ती त्याच्यामध्ये त्यांनी संत साहित्याचा अभ्यास असल्यामुळे आणि त्या संत साहित्याची परंपरा दादा महाराज सातारकरांच्या पासून त्यांच्या घरामध्ये असल्यामुळे एक त्याला लालित्य, एक त्याला जिव्हाळा त्याच्यामध्ये भरलेला होता. आणि म्हणून त्यांचं कीर्तन हे आदर्श कीर्तन आपल्याला वाटत होतं. त्यांच्या कीर्तनाचा मोटिव्ह काय होता की लोकांना संतांचा विचार समजून सांगणं. आताच्या कीर्तनकारांचा विषय तो नाही आहे.
आताच्या कीर्तनकाराचा विषय म्हणजे 2 तास लोकांना हसवत ठेवणे हम्म. आणि त्यांचं मनोरंजन करणे. आणि आम्हाला सुद्धा कीर्तनकार सांगतात ना, आम्हाला सुद्धा आयोजक मंडळी समजा कीर्तन घेतलं, "महाराज, कालच्या महाराजांनी खूप हसवलं, तुम्ही सुद्धा हसवा." म्हणजे आम्हाला कीर्तनाचा उद्देश हसवणे आला आणि जर हसवायचं असेल तर त्याच्यामध्ये टिंगलटवाळी करावी लागते. आणि टिंगलटवाळी करण्यासाठी आमच्याकडे 2च सॉफ्ट टार्गेट असतात. एक दारुडे माणसं आणि दुसरा महिला. आणि ह्या दोघांवर त्या दोघांची टिंगलटवाळी करून आज कीर्तनाचा स्तर अत्यंत खालच्या पातळीवर आलेला आहे. आणि याच्यासाठी जितके कीर्तनकार दोषी आहेत, तितकेच अशा प्रकारची कीर्तनं ठेवणारा समाजसुद्धा दोषी आहे. म्हणजे ऐकणाऱ्यांचा स्तर बिघडला की सांगणाऱ्यांचा नेमकं? ऐकणाऱ्यांचा स्तर बिघडल्यामुळे सांगणाऱ्यांचं त्याच्याप्रमाणे वागावं लागतंय. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे व्यावसायिक झालेले आहेत. आणि जर मला माझ्या कीर्तनाच्या तारखा जास्त मिळवायच्या असतील तर लोकाला जे पाहिजे ते मला द्यावं लागेल. ज्यावेळेला मी ठरवतो की नाही, मला 2 कीर्तनाच्या तारखा नाही मिळाल्या तरी चालतील, वर्षातून मी एकच कीर्तन करेल, पण जे संतांनी हा समाज आनंदी समाज पाहण्याचा जे संतांनी स्वप्न पाहिलेलं आहे, तो आनंदी समाज निर्माण करण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करील. असे निष्ठावंत कीर्तनकार, संतांच्या विचारावर निष्ठा असणारे कीर्तनकार ज्यावेळेला तयार होतील, त्यावेळेला अशा प्रकारचा विनोदाचे पानसटपणा करणारे कीर्तनकारांची मागणी कमी होईल. पण समाजालाच आज तशा प्रकारचं पाहिजे असल्यामुळे तशा प्रकारचे लोक त्याची तशी कीर्तन करू लागलेले आहेत. आता तुम्ही जसं म्हटलं की तुम्हाला विषमतावादी विचारसरणी आवडत नाही, मला आवडण्याचा प्रश्न नाही, संतांना आवडत नाही ती. त्या त्या कीर्तन परंपरेवर तुमचा हे नाहीये. तर आता जर महाराष्ट्रात पाहिलं किंवा महाराष्ट्र संपूर्ण देशात पाहिलं तर महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत. आता आळंदीमध्ये देखील असे काही प्रकार घडलेले आहेत. मात्र आळंदीत खूप सारे कीर्तनकार आहेत, खूप मठ आहेत, पण तिथले कीर्तनकार त्या गोष्टीवर भाष्य करत नाहीत. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आळंदीमध्ये फक्त बाकीच्या काही घटना घडल्या असत्या तर त्याच्यामध्ये सुद्धा दुःख वाटण्याचं कारण नव्हतं. पण आळंदीमध्ये आज ज्या मुलांना आम्ही कीर्तन शिकवण्यासाठी पाठवलेलं आहे आणि ज्यांच्याकडे फार मोठ्या विश्वासानं अशी मुलं आम्ही त्यांच्या स्वाधीन केलेली आहेत, की जी वर्षी तिथे 3री-4थी पासून घेतात ते 10वीपर्यंत त्या मुलांना आपल्याकडे ठेवतात आणि शिक्षणासाठी ठेवतात. पण अशा मुलांच्यावर अत्याचार घडल्याच्या, लैंगिक शोषण त्यांचं झाल्याच्या घटना गेल्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आणि ह्याचं मगाशी सांगितल्याप्रमाणे की याच्यामध्ये सुद्धा हा व्यावसायिक आलेला दृष्टिकोन हाच त्याला कारणीभूत आहे. पूर्वीच्या काळी वारकरी शिक्षण संस्था अत्यंत मर्यादित होत्या आणि कीर्तन करणं मगाशी सांगितल्याप्रमाणे की एक माझ्या समाधानासाठी आणि माझ्या आनंदासाठी करण्याची गोष्ट होती. आता कीर्तन हे मला पैसे मिळवण्यासाठी आणि माझा संसार त्याच्यावर चालवण्यासाठी आहे, अशा प्रकारची एक धारणा झालेली आहे. कीर्तनावर जगता येऊ शकतं नव्हे, ऐशारामात जगता येऊ शकतं, अशा प्रकारची एक धारणा झाल्यामुळे अनेक पालक हे आपल्या मुलांना कार करण्यासाठी आळंदीला पाठवतात आणि आम्ही मुलांना चांगलं कीर्तनकार घडवू मग त्या मुलांना आपल्याकडे ठेवतात. याच्यामध्ये मग ती लहान असणारी मुलं यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याच्या खूप घटना पाहायला मिळतात. 10-15 वर्षापूर्वी अशा प्रकारची परिस्थिती नव्हती. ज्यावेळेला काही उत्तर भारतामधल्या स्वतःला संत म्हणून घेणाऱ्या लोकांना लैंगिक अत्याचारामध्ये अटक झाली, त्यावेळेला मी छाती ठोकपणे सांगत होतो की जाईओ तो माय न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे, असे सांगणारे तुकाराम महाराज असणारा आमचा वारकरी संप्रदाय, परविया नारी आम्हा रुक्मिणी समान असा म्हणणारा आमचा वारकरी संप्रदाय अशा ह्याच्यामध्ये कधी अडकणार नाही असं आम्हाला वाटत होतं. पण दुर्दैवाने आज तो विश्वास त्या ठिकाणी मातेला मिळालेला आहे. आणि ह्या अत्यंत दुर्दैवी घटना आहेत. आणि अशा घटना टाळायच्या असतील तर पालकांनी सुद्धा आपले मुलं पाठवत असताना आपण कुणाकडे पाठवत आहोत, त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याने आतापूर्वी किती कीर्तनकार घडवलेले आहेत, ही सगळी तपासणी करावी. त्याचबरोबर ह्या शिक्षण संस्था बंद व्हाव्यात असं मी म्हणणार नाही. कारण एक चांगली पिढी घडण्यासाठी जर चांगल्या तऱ्हेने प्रयत्न केले तर आता आळंदीमध्ये ते जवळपास 3000 अशा संस्था आहेत आणि त्या 3000 संस्थेमधल्या एक 3-4 संस्थांमध्ये ह्या अशा प्रकारच्या घटना घडतात. तर त्याच्यासाठी बाकीच्या सगळ्या संस्थांवर अशी गदा येऊ नये. मग त्याच्यासाठी एक विशिष्ट सरकारने नियमावली स्थापन करावी. जसं आश्रमशाळांच्या मध्ये काही वेळेला मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटना समोर आल्या, त्यावेळेला तिथं महिन्याला तपासणी करणं, त्या मुलांना विश्वासात घेऊन विचारणं, अशा प्रकारची जे काही होतं यंत्रणा निर्माण केली गेली आहे, तशी यंत्रणा इथे निर्माण केली जावी असं मला वाटतंय. आणि त्याच्यातून हे होणारं मुलांचं लैंगिक शोषण थांबावं अशी माझी अपेक्षा आहे. आता तुम्ही कधी शरद पवारांची बाजू मांडताना दिसता, पण देवेंद्र फडणवीसांची नाही मांडत असं बघायला मिळाले. त्याच्या मागचं काय कारण आहे?
तुम्ही कुठल्याही माझ्या बातमीचं काढून बघा, कुठल्याही यूट्यूबला जाऊन माझे काही विधान असतील तर काढून बघा. मी शरद पवार साहेबच नाही, तर कोणत्याही राजकीय पक्षाचं कीर्तनकार म्हणून. तर मी विशिष्ट कालखंडामध्ये विशिष्ट नेत्यांच्या बरोबर पत्रकारिता करत होतो. त्यावेळेला लेखनामध्ये त्या वर्तमानपत्राची बाजू म्हणून त्या वेळेला मांडला असेल, पण कीर्तनकार म्हणून अमका नेता चांगला आहे आणि तमका नेता वाईट आहे, अशा प्रकारचं तुम्हाला माझ्या कुठल्याही जाहीर कीर्तनात दिसणार नाही किंवा बरेच त्या रेकॉर्डिंग होतं त्या रेकॉर्डिंगमध्ये दिसणार नाही. शरद पवार साहेबांनी जे काही मी संविधानावर कीर्तन करतो, शेतकऱ्यांनी शरद पवार साहेबांचा आणि माझा आलेला संपर्क तुम्हाला सांगतो. 2014 आणि 15 सालामध्ये मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या होत्या आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत आणि त्यांना काहीतरी आधार मिळावा म्हणून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, ज्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत, की त्यांनी तिकडे मराठवाड्यामध्ये काही अन्नक्षेत्र सुरू केले होते आणि पुन्हा तिथल्या लोकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी तिथं त्या ठिकाणी गावागावामध्ये व्याख्यानं आयोजित केली होती. गावागावामध्ये विकार तज्ज्ञांच्या माध्यमातून शेतकऱ्याचं मनोबल वाढवायला व्याख्यान आयोजित केले. आता आपल्या सर्वांनाच व्याख्यानाचा अनुभव आहे की ग्रामीण भागामध्ये व्याख्यान म्हणले की पोलीस पाटील, सरपंच, त्यांचे 10-5 कार्यकर्ते, 50 कार्यकर्त्याच्या वरी कुणी यायचं नाही. ज्या बॅनर वाटले, जाहिराती केल्या, टी व्हीवर जाहिराती दिल्या, 100च्या टाकाटा कधी गाठला गेला नाही. आढावा घेण्यासाठी शरद पवार साहेबजवळ बसले, त्यावेळेला त्यांनी विचारलं तर कायच होत नाही. तर म्हणले आम्ही काय सगळे प्रयत्न केले बाबा, आम्ही रिक्षा फिरवले, आम्ही रिक्षावरून अनाउन्समेंट केली, गावातल्या स्पीकरवरून केली, पण लोक जमत नाहीत. मग एक जण माणूस म्हणाला की गावात जर तुम्हाला माणसं जमवायची असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 गोष्टीपैकी एक गोष्ट करावी लागेल. काय? तुम्ही गावात तमाशा ठेवा किंवा कीर्तन ठेवा. तमाशा ठेवला की बायकोचा डोळा चुकून नवरा हळूच पुढची जागा जाऊन पकडतो आणि कीर्तन ठेवलं की नवरा बायको एका मोटरसायकलवर जातात, नवरा पुरुषांच्या बाजूला जाऊन बसतो आणि स्त्रिया स्त्रियांच्या बाजूला जाऊन बसतात, असं त्या माणसाने सांगितलं. असं म्हणलं तर तुम्ही जसं हसलात तसे सगळे हसले, पण शरद पवार हसले नाहीत. ते म्हणाले की खरंच कीर्तनाला लोक येतात का? ते म्हणले हो येतात. मग म्हणले माझ्या व्हॉट्सअपवर, माझ्या फेसबुकला काही लिंक केलेले कविता आलेल्या आहेत आणि त्या कविता ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं अत्यंत जळजळीत वास्तव मांडणारे आहेत आणि त्यांच्यामागं हबप लिहिलेलं असतं. ज्या अर्थी ते हबप लिहिलेलं असतं त्या अर्थी ते कीर्तन करत असतील. तर तुम्ही त्या महाराजांना विचारून बघा. आणि त्यांनी लगेच ते काढून म्हणले त्या महाराजाचं नाव आहे श्यामसुंदर सोन्नर आणि अमुक अमुक त्या नंबरवरून ते आलेले आहेत. त्याच्या खाली नंबर माझा होता आणि म्हणले यांना कीर्तन करता का? मग तुम्ही विचारा शेतकऱ्यांच्याबद्दल. आणि मग त्या दिवशी मी विधानसभेमध्ये शेवटचा दिवस होता त्यांचे, ज्यावेळेला तिकडे चालू होतं ते, तिथल्या माणसांनी मला तिथून फोन केला. पण विधानसभेचा 13 एप्रिल मला साल मला वाटतं 2014 असेल, 13 एप्रिल 2014 15 असेल, तर 15 साली दिवशी ही घटना घडली आणि त्यांनी तिथल्या लोकांनी फोन केला. अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्यामुळं मी त्यात जास्त बातम्या मिळवण्यामध्ये गडबडीत होतो. विधानभवनाच्या आवारामध्ये जामर लावलेलं होतं आणि त्यामुळे माझा फोन काही संपर्क होऊ शकला नाही. मात्र रात्री माझ्या व्हॉट्सअपवर मेसेज पडलेला होता एक, पण माझी शेवटची बातमी पाठवलाच मला रात्री 12:30 वाजल्यामुळे मी रात्री काही पाहिलं नाही. आताच्या जसं आपण एका तासामध्ये 4-5 वेळा तपासून बघतो आपल्या व्हॉट्सअपवर काय, तसं काही त्यावेळेला नव्हतं. कारण त्याला पैसे लागायचे खूप आणि त्याच्यामुळे नेट फार महत्त्वाच्या वेळी आपण चालू करायचो. मी रात्री नेट चालू केलं नाही, सकाळी चालू केलं. 14 एप्रिल आम्हाला विसरत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या सुट्टी असल्यामुळे जरा उशिरा मी उठलो आणि पाहिलं तर असं आमची मीटिंग झाली आणि पवारसाहेबांनी तुमची आठवण केली, तुमच्यावर चर्चा करायची, या नंबरवर कॉल करा. आणि ते कॉल केला, आमची मीटिंग झाली आणि मग त्यावेळेला शेतकऱ्यांसाठी कीर्तनाला त्यांनी मला पाठवलं की बरे झाले देवा निघाले दिवाळे आणि बरी या दुष्काळी पीडा केली. तुकाराम महाराजांच्या काळातही दुष्काळ पडला. तुकाराम महाराजांच्या काळातही एवढा दुष्काळ पडला की त्यांची एक पत्नी आणि एक मुलगा औषधोपचारावरून वारलेला आहे. आणि मग मी लोकांना सांगत होतो की औषधोपचारा वाचून तुकाराम महाराजांची एक पत्नी आणि मुलगा अन्न पाणी वाचून गेला असेल आणि त्यावेळेस जर ते आत्महत्या करत नसतील आणि उलट म्हणत असतील की बरे झाले देवा निघाले दिवाळे, मग तुकाराम महाराज जर इतक्या सकारात्मकपणे दुष्काळाला सामोरं जात असतील तर आपणही तितक्याच सकारात्मकपणे दुष्काळाला सामोरं जायला पाहिजे आणि काही शेतकऱ्यांनी आत्महत्या करायला नाही पाहिजे, असं कीर्तन केलं. आणि मग मराठवाड्यामध्ये मी 3 महिने माझ्या ऑफिस कार्यालयांमधून सुट्टी घेऊन वर्तमानपत्रातून 3 महिने हे कीर्तन करत होतो आणि त्यावेळेपासून त्यांच्याशी संपर्क आला. आणि मग ज्या वेळेला मी माझे काही सामाजिक उपक्रम असतात त्यावेळेला ते मला बोलवून घेतात. कधीही मी होऊन त्यांच्याकडे माझा एखाद्या उपक्रमाला काही सहकार्य करा, एखाद्या माझ्या याला सहकार्य करा किंवा शरद पवार साहेबांचा पक्ष फार चांगला आहे त्यांच्या पक्षाला मतदान करा असं मी म्हटलेलं नाही. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं गुणगान करत नाही असं म्हणतात तुम्ही, तर देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अशा कोणत्याही उपक्रमाला मला पाठवलेलं नाही. पण तरीसुद्धा सरकारनं जर DBT पोर्टल सुरू केलं तर त्यावेळेला DBT पोर्टल सुरू करण्यासाठी त्याचं
प्रमोशन जे होतं ते प्रवचनातून केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि त्याचं प्रमोशन मी माझ्या कीर्तनातून केलं होतं. आणि ते प्रवचन करत असताना देवेंद्र फडणवीस साहेब समोर बसलेले होते. पंकजा मुंडे त्यावेळेला समोर बसलेल्या होत्या. बडोले साहेब त्यावेळेला समाज कल्याण मला वाटते मंत्री होते, ते समोर बसले होते. म्हणजे ज्या ज्या एखाद्या वेळेला नेत्याला संत विचाराच्या माध्यमातून जर समाजामध्ये काही संदेश द्यावासा वाटत असेल आणि तो संदेश देण्यासाठी श्यामसुंदर महाराज त्याच्यासाठी योग्य माणूस असे त्याला वाटत असेल, तर तो व्यक्ती देवेंद्र फडणवीस साहेब असो, शरद पवार साहेब असो, उद्धव ठाकरे साहेब असो, आम्ही कोणत्याही माणसाने फक्त तो संत विचाराच्या माध्यमातून काम करणार असलं पाहिजे. आणि जरी त्यांनी सांगितलेल्या याच्यावर उपक्रमावर तो समाजहिताचा वाटला तर मी त्याच्याबद्दलचं मत मांडेल. म्हणून तुम्ही या पक्षाला मतदान करा, हा पक्ष चांगला आहे, हा वाईट आहे, असं माझ्या कुठल्याही तुम्हाला वक्तव्यातून दिसणार नाही. आता तुम्ही जसं सांगितलं की कीर्तनाच्या निमित्ताने, शेतकरी कीर्तन ही जी संकल्पना तुम्ही राबवली, त्याच्या निमित्ताने तुमचा शरद पवारांशी संपर्क आला. तर शरद पवारांचं नेमकं परमेश्वराविषयीचं मत काय आहे, किंवा ते मानतात का देव? आता मी त्यांना काही त्याच्याबद्दल विचारलेलं नाही, पण त्यांनीच एका मुलाखत, जब्बार पटेल साहेबांनी घेतलेली मुलाखत आजही यूट्यूबला उपलब्ध आहे. त्याच्यावर त्यांनी म्हटलेलं आहे की मी मी ज्या वेळेला मंत्री होतो, मुख्यमंत्री होतो, त्या वेळेला पंढरपूरच्या पांडुरंगाची मी पूजा केलेली आहे. मी पांडुरंगाचं दर्शन घेतो, पण त्याचं प्रदर्शन कधी करत नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता त्यांच्या मनामध्ये देवाविषयीचे काय संकल्पना आहेत ते काही मला माहिती नाही आणि मी काही त्यांना ते कधी विचारलेलं नाही. आता जर आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं तर नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केलेली आपल्याला पाहायला मिळतं. तसंच अजूनही काही लोक आहेत जे अशा राजकीय लोकांची पाठराखण करताना किंवा राजकीय वक्तव्य करताना दिसतात. तर यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी तेच म्हणतो ना, किंवा आता त्यांचे एकमेकाशी काही संपर्क असू शकतात आणि एकमेकाचे ते सुद्धा माणसं आहेत आणि माणसं असल्यामुळे त्यांच्या काही भावना आहेत. आता त्यांनी त्यांचा माणूस म्हणून व्यक्त केलेल्या भावनावर खरं तर मी बोलणं योग्य नाही, कारण ती त्यांचं मत आहे. परंतु एक महाराज म्हणून, एक कीर्तनकार म्हणून जर संत विचारावर निष्ठा असेल, तर त्यांनी मात्र जर जी गोष्ट चांगली आहे त्याच्याबद्दलच आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. एखाद्या वादग्रस्त गोष्टीवर आपले संबंध आहेत म्हणून त्याची पाठराखण करणं मला काही योग्य वाटत नाही. एकमेकांवर टीकाही करतात. जसं ते बारस्कर महाराज असतील, आपण मागं काही दिवसांपूर्वी ते मनोज जरांगेंवर सातत्याने टीका करत होते. तर असे राजकीय वाद असू शकतात का, किंवा काय विचारसरणी असू शकते याच्यामागे? आता काही जे हे आहेत ते 2 पातळ्यावर काम करतात. एकीकडे कीर्तनकार म्हणून पण काम करतात, जसं की मी पत्रकार म्हणूनही काम करत होतो आणि त्याच वेळेला कीर्तनही करत होतो. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मी 1982 साली मुंबईला गेलो, पण 1982 ते 2000 सालापर्यंत मी पूर्ण वेळ पत्रकारिता करत होतो. पण तिथे एक वेळेला असं झालं की एका मंदिरामध्ये मी नेहमी जायचो आणि तिथल्या लोकांना सांगत होतो की मी लहानपणी कीर्तन वगैरे करत होतो. तर त्या मंदिरामध्ये एका महाराजांचं कीर्तन ऐकायला गेलो आणि नेमके ते महाराजच आले नाहीत. आणि मग तिथल्या लोकांच्या समोर आता कीर्तनकार कुठला बोलवायचा म्हणून प्रश्न पडला. त्यावेळेला ते म्हणले की साहेब, त्यावेळेला जरा पत्रकार वगैरे असल्यामुळे साहेब मला म्हणायचे, किती भारी होतं ते सगळं. आणि त्याच्यामुळं मग म्हणले, साहेब तुम्ही लहानपणी कीर्तन केलं असं म्हणत होता, आता कीर्तनला माणूस नाही, तुम्ही जरा कीर्तन करा. मी म्हणलं, अहो मला तर मी 18 वर्षे तसं काही हे केलेलं नाही. म्हणले मग 18 वर्ष केलं, मग काय करा, आज पहिल्यांदा करा. आणि ते कीर्तन केलं आणि ते चांगलं झालं आणि म्हणून पुन्हा 18 वर्षानंतर पुन्हा मी ते कीर्तन करू लागलो. तर त्यावेळेला मी पत्रकार म्हणून माझी वेगळी भूमिका होती आणि कीर्तनकार म्हणून होती. तसं बारस्कर महाराज हे एकीकडे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी वेगवेगळ्या, मला वाटतं बच्चू कडू साहेबांच्या प्रहार संघटनेबरोबर पण काम केलेलं आहे. त्याच्या अगोदर जे जरांगे पाटील साहेबांच्या ह्या मराठा आरक्षणाच्या काही सभा संमेलनामध्ये पण त्यांनी जरांगे साहेबांच्या बद्दल बरोबर काम केलेलं आहे. आणि ते काम करत असताना मग एका विशिष्ट पातळीवर त्यांच्यामध्ये काही मतभेद झाले असतील, तर त्यांनी ते त्यांचं वैयक्तिक मत आहे त्याचं. पण त्या 2 पातळीवर 2 वेळा ते काम करत असल्यामुळे कदाचित त्यांच्या पण त्यांनी ती मांडलेलं मत हे कीर्तनकार म्हणून मांडलेलं मत आहे असं मला वाटत नाही, की ते त्याने बारस्कर एक व्यक्ती म्हणून मांडलेलं मत असलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. आध्यात्मिक व्यक्तीने राजकारणावर टीका करणं योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? बघा, आध्यात्मिक व्यक्ती म्हणण्यापेक्षा जर संत विचारावरचा व्यक्ती म्हटलं तर संतांनी समाजामध्ये घडणाऱ्या वाईट गोष्टीवर अनेक वेळेला प्रहार केलेले आहेत. म्हणजे खूप संतांचे अभंग असे आहेत की ज्यांनी वाईट गोष्टीवर अत्यंत तीव्र भाषेत, म्हणजे अगदी एखाद्या वेळेला शिवी द्यायची वेळ आली तर ते शिवी देऊन सुद्धा त्या वाईट गोष्टीबद्दल मत प्रदर्शन केलेलं आहे. परंतु ते नेमकं
त्या संतांचे मांडताना त्यांची काय भूमिका होती आणि आता तुम्ही मांडतात ही काय तुमची भूमिका आहे. जर तुम्ही ती भूमिका सामूहिक समष्टीचा विचार करून जर मांडली असेल तर कीर्तनकाराने मला वाटते भाष्य केलं पाहिजे, की जसं काय आता तुम्ही मगाशी म्हणालात, की एखादा कीर्तनकार जर समाजामध्ये द्वेष पसरवण्यासाठी समाजामध्ये वाईट गोष्टी निर्माण करण्यासाठी, दंगली घडवण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल, तर अशा वेळेला भूमिका घेऊन संत विचारावरच्या माणसाने संत साहित्य कसं तुम्हाला एकतेचा विचार देतं हे सांगून अशा प्रकारचं कोणी वाईट बोलत असेल तर त्याला तिथं खडसवायला हे आमच्या संतांनी परवानगी दिलेली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी तुम्ही काम करता, काही स्टेजवर तुम्ही दिसता, तर नेमकं काय कार्य आहे तुमचं याच्या माध्यमातून? नाही, माझं वैयक्तिक अंधश्रद्धा निर्मूलनासाठी माझं कार्य म्हणण्यापेक्षा तुकाराम महाराजांचं कार्य येते, ज्ञानेश्वर महाराजांचं कार्य येते. कोणताही शत्रू हा मंत्र म्हणून मरत नाही आणि कोणत्याही बाबाने दिलेला गोड प्रसाद खाऊन रोग जात नाही असं आमचे संत सांगतात. कोणत्याही माळावरच्या ह्या शेंद्री हिंद्री देवाच्या पाया पडत फिरू नका असं मी म्हणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात. काय म्हणतात? सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजिता भूते केते आपुल्या पोटाशी रडते मागते शिते अवदान. अरे जे देव स्वतःच्या पोटाला मागायला लागलेत, जे तुमच्याकडे काय मागतेत ते काय तुम्हाला देणार आहेत? म्हणून अशा देवाच्या नादाला लागू नका असं श्यामसुंदर महाराज नाही म्हणत, असं तुकाराम महाराज म्हणतात. यज्ञ करू नका असं श्यामसुंदर महाराज नाही म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नवसं करून लेकरं बाळ होत नाहीत, ही अंधश्रद्धा आहे. नवसं करून लेकरं बाळ होणार. मी कीर्तनात ज्याही सांगतो. आता काल परवाच मी म्हणालो की ते काहीतरी आसरा नावाच्या देवत आहेत आणि त्यामध्ये देवाला काय त्यांना ते 8 खुरी मेंढी लागते. 8 खुरी म्हणजे तिचे 4 खुरं म्हणजे पाय आणि तिच्या पोटात असणाऱ्या पिलाचे 4 खुरं, असे पोटात पिलू असणाऱ्या मेंढीला आणायचं आणि ते त्या देवीसमोर कापायचं आणि ती देवी मग प्रसन्न होते आणि आपल्याला मूल देते, अशी भावना आहे. तर मी त्या महिलेला सांगितलं, बाई याच्यापुढे जर तुम्हाला कुठल्या एखाद्या देवऋषाने, भक्ताने, जाणत्याने सांगितलं की बाबा तुझ्या लेकराला बरं वाटत नाही, जर तू 8 खुरीला मेंढी मारलीस तर बरं वाटेल, तर त्याला विचारायचं तुला कसं कळलं? मग तो म्हणेल की ही देवी माझ्याशी बोलली. मग तुम्ही म्हणायचं तुझा आणि देवीचं जर एवढं ट्युनिंग आहे, जर देवीशी तू बोलतो तर एकच काम कर की तुला 500 रुपये मी देणार होते, अजून एक्स्ट्रा 500 रुपये घे, पण माझ्या लेकरावरची देवी तू श्यामसुंदर महाराजच्या बोकांडीवर घाल. मग त्यानं माझ्याकडे फिरून देवी माझ्या अंगावर घालू द्या, मी आणि देवी एकमेकाला काय करायचं ते करतो म्हणतो. पण तुम्ही आज आमच्या मराठवाड्यामध्ये पाहिलं, विशेषतः बीड, उस्मानाबादचा काही पट्टा, लातूरचा काही पट्टा आणि बीडला लागून असणारा परभणीचा पट्टा, याच्यातले जवळजवळ 75-60% लोक ऊस तोडायला जातात. ऊस तोडून त्यांना वर्षभराच्या काठी नवरा बायकोला काहीतरी 1.25 लाख रुपये मिळतात. मग तिकडे ते काहीतरी उन्हातानाचं काम केल्यामुळे ते आजारी पडतात. गावाकडे त्यात हे कोणतरी बनेल अशा प्रकारचे जाणते असतात. ते सांगतात की बाबा नाही तुला आमका खंडोबा लागला, आमका तुला मसोबा लागला, तमकी तुला देवी लागली आणि तू असं काय बकरे काप वगैरे. आणि मग त्यांनी वर्षभर राबून आणलेले पैसे त्या कामामुळे, कष्टामुळे त्याला जरा विसावा मिळाला की ते आजारी पडतात आणि तिकून आणलेले पैसे पुन्हा ह्या अशा प्रकारच्या ढवाऱ्यामध्ये वगैरे खर्च करतात. तर त्यांना ते करू नका असं संत सांगतात म्हणून मी सांगतो, श्यामसुंदर सोनर सांगत नाही. आता बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपण पाहिलीत. तर आता समजा तुम्ही कीर्तनकारही आहात आणि पत्रकारही होतात, तर अशी नव्याने जे लोक या क्षेत्रामध्ये वळू पाहतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? बघा, आता मगाशीपासून आपण एका विषयावर बोलतो की कीर्तनाला व्यावसायिक स्वरूप आलेलं आहे, त्याच्यातून समाजाचं शोषण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. मी सांगेल लोकांना एकच की तुम्हाला कीर्तन करायचं आहे, संत विचार लोकांना सांगायचा आहे, तर तुम्ही जसा मी कीर्तनासाठी म्हणजे जोपर्यंत माझ्या कुटुंबाला आर्थिक गरज होती तोपर्यंत मी नोकरी सोडली नाही. शनिवारी रविवारी कीर्तन करायचो किंवा रात्री पत्रकार ड्युटी रात्री असते, सकाळी काल्याचं कीर्तन असेल किंवा सकाळी एखादं कीर्तन असेल तर मी सकाळी कीर्तन करायचो आणि संध्याकाळी माझ्या ड्युटीवर जायचो. तर कीर्तन हे तुमचं जगण्याचं साधन ठेवू नका, तुम्ही जगण्यासाठी दुसरा काहीतरी मार्ग निवडा आणि कीर्तन हे तुमचं लोकांना संत विचार सांगून शहाणा करण्यासाठी मार्ग ठेवा. आणि अशा वेळेला की मी मागाशी म्हणालो की पूर्वीचे कीर्तनकार फक्त नारळ घ्यायचे, कारण बऱ्याचदा कीर्तनकार अंतरावर काही 1-2 किलोमीटर अंतरावर कीर्तन घ्यायचे, नारळ घेऊन घरी यायचे. आता आपल्याकडं जावं लागतं गाड्या घेऊन, तर तुम्हाला पेट्रोलला लागण्यासाठी, वाटत होणाऱ्या खर्चासाठी फारच तुम्ही असेल तर त्याच्यावर तुम्ही जे दिवसभरासाठी दिलेला वेळ आहे त्या वेळाच्या माध्यमातून तुमचं जे काही 4-5-10 हजाराच्या आसपास होत असेल तर तेवढं तुम्ही घ्यावं. पण 50,000 आणि 1 लाख रुपये अशा प्रकारचं घेऊन तुम्ही कीर्तन करा. कीर्तन
असे हे समाजाचं शोषण केलं जाऊ नये. कीर्तनामध्ये सांगत असताना समाजाने जो समतेचा विचार सांगितलेला आहे, स्त्रियांच्या सन्मानाचा विषय सांगितलेला आहे, गोरगरिबांच्या सेवेचा विषय सांगितलेला आहे. तर अशा प्रकारचे विषय सांगून जे संतांनी आनंदी समाजाचं स्वप्न पाहिलं, ते आनंदी समाजाचं संतांनी पाहिलेलं स्वप्न संतांचे विचार सांगून लोकांपर्यंत पोहोचावेत आणि एक आनंदी समाजाचं संतांनी पाहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करावा. एवढंच कीर्तन क्षेत्रामध्ये नव्याने येणाऱ्या सर्व कीर्तनकारांना मी विनंती करेल. आताच आपण श्यामसुंदर महाराज सोन्नर यांच्याशी गप्पा मारलेल्या आहे. आपल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं त्यांनी आपल्याला दिलेली आहे. या विशेष भागामध्ये आपण अशाच नवनवीन लोकांना भेटतच राहणार आहोत. तुर्तास मात्र या भागामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.